हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता वाजलेले आहेत 5:45 वाजलेत आणि आत्ता मी टेरेसवरती आले ते 5:30 वाजता. तर म्हटलं चला 15 मिनटामध्ये आपण रील्स वगैरे बनवूयात आणि नंतर मग संध्याकाळचं बनवायचं आहे स्वयंपाक. सो आत्ता रुद्रांश खाली झोपलेला आहे, ह्यांची सुट्टी आहे. तर मग बाहेर गेलतो. तर आज बाहेरचा ब्लॉग्स का काढला नाही कारण की मंगळवार आहे आणि सकाळी अजिबात लाईट नव्हती. माझ्या मोबाईलमधली पूर्ण चार्जिंग संपली होती. तर मग मी मोबाईलसोबत नव्हता नेला. मग आम्ही बाहेर गेलो, थोडंसं हॉस्पिटलमध्ये रुद्रांशला न्यायचं होतं. मग हॉस्पिटलमध्ये पण नेलं आणि मग आत्ता आलो. तर रुद्रांश आल्या झोपलेला आहे. सो म्हटलं चला रील्स वगैरे काढूयात आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो पण बनवायचा. आणि सकाळी तर काही नाही, आज नाश्ताच बनवलेला होता, पोह्याचा नाश्ता बनवला होता. मग म्हटलं की दुपारच्याला वरण भात फक्त साधं बनवलं आणि लगेच मग जेवण केलं. मग लगेच बाहेर गेलो, बाहेर पण थोडंसं फिरलो आणि मग आत्ता यायला आम्हाला वाजले 6 नाही म्हणजे 5:15 वाजले. मग लगेच चहा वगैरे केला आणि मग लगेच म्हटलं चला तो झोपलेला आहे तोपर्यंत रील्स वगैरे बनवून घेऊयात. आणि कारण की आज माझा व्हिडिओ पण एडिटिंग करायचा राहिलं आहे आणि मेन म्हणजे आज सुट्टी आहे. तरी पण आम्ही सकाळी लवकर उठलो, म्हणजे बाहेर जायचं होतं म्हणूनच उठले, रोजच्या टायमिंगलाच उठले. तर म्हटलं चला बाहेर पण आलोत, पण आजचा व्हिडिओ आहे तो एडिटिंग करायचा राहिला आहे. सो मी परवा दिवशी 2 व्हिडिओ एडिटिंग करून ठेवले होते म्हणून जमलं नाही, तर मला आजचा एक व्हिडिओ पण नव्हता एडिटिंग केलेला. तर म्हटलं चला आत्ता रील्स वगैरे काढले आणि आत्ता बनवायचा आहे संध्याकाळचा स्वयंपाक. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करा. तर चला आता स्वयंपाक बनवायला घेऊया. सो आज बनवणार आहे मी तांदळाची भाजी. म्हणजे तशी तर मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवत होते, पण काय झालं की सकाळी फक्त नाश्ता बनवला होता म्हणून म्हटलं चला वरण भात तर लागते. तर मग म्हटलं संध्याकाळी, आणि मेन म्हणजे तांदळाची भाजी ना 1 पेंडी आणली ना तरी पण ना खूप थोडी होती, म्हणून म्हटलं संध्याकाळी चला एक टायमिंगलाच बनवूयात. कारण की डब्याला वगैरे द्यायची म्हटली तर अजिबात पुरत नाही. तर मग संध्याकाळी म्हणजे सकाळी जास्त करून वरण भात लावलं ना तर कधी कधी संध्याकाळी नसते लावत आहे, पण आज मेन म्हणजे सकाळी पण नव्हता लावला. तर आम्हाला एक टायमिंगला तरी लागतो वरण भात. तर मग सगळ्यात अगोदर वरण लावलं आणि वरण लावल्याच्या नंतर मग तांदूळ धुवून घेतले, म्हणजे तोपर्यंत आपलं वरण पण छान शिजत आहे. तर बघू शकता वरण पण मस्त शिजलेलं आहे. आणि अगोदर वरण लावून घेतलं, वरण शिजलं की लगेच भात लावून घ्यायचा, म्हणजे एका साईडला वरण भात शिजला की मग चपात्या आणि भाजी करायला काही जास्त वेळ नाही लागत आहे. आणि मेन म्हणजे मी भाजी दुपारीच निवडून ठेवली होती चांगली, कारण की जेव्हा करायची तेव्हा जर निवडायची म्हटलं ना तर त्यात खूप वेळ जातो. आणि अशा भाज्या मेथीची भाजी, तांदळाची भाजी निवडायला खूप वेळ लागतो. तर म्हटलं चला संध्याकाळच्या बनवायची, तर मग दुपारीच मी निवडून वगैरे ठेवली होती. आणि आम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये करतो, म्हणजे फक्त लसूण आणि हिरवी मिरची मीठ एवढंच टाकतो. तर तुम्ही कशी करता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आत्ता त्याच कुकरमध्ये मी वरण काढून घेतलेलं आहे आणि वरण काढून घेतले कुकरमधलं. आणि त्याच कुकरमध्ये मी आता त्याच्यासाठीच अगोदर तांदूळ धुवून ठेवले, म्हणजे म्हटलं की परत कुकर धुवायला वगैरे गरज नाही लागत आहे. मग त्याच्यामध्येच आता मी भात पण लावून घेते. आणि भाजी तशी मी थोडीशी भिजायला ठेवली, म्हणजे भिजायला ठेवली ना काय होतं, थोडीशी माती वगैरे असेल तर निघून जाते. आणि थोडी सुकली जरी असेल ना तरी मस्त ताजी लुसलुशीत होती. तर थोडा वेळ अगदी 2-3 मिनटं म्हणजे वरण भात लावूस तरच फक्त पाण्यात ठेवली होती. आणि मग म्हटलं चला आता अगोदर कुकर लावून घेऊयात. कुकर लावलं की कणिक तर भिजलेली आहे, म्हणजे एकीकडे लगेच कणिक पण भिजून ठेवली, वरण शिजोपर्यंत माझी कणिक पण भिजलेली आहे. आणि भाजी तर अगोदरच निवडून ठेवली होती. तर वरण थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मग मी त्याच्यात थोडंसं अजून पाणी टाकलं. आणि घट्ट वाटलं की थोडंसं पाणी टाकतं, परत गॅसवरती गरम करून घेते किंवा कुकरमध्येच गरम पाणी करून घेते थोडंसं आणि मग वरणामध्ये टाकून घेते. तसं पण करते, असं पण. कारण की काय होतं की आमचं कुकर थोडंसं म्हणजे जास्त पाणी टाकलं ना वरण शिजायला की म्हणजे शिट्टीच्या वाट बाहेर येतं, आणि कमी पाणी टाकलं तर मग वरण काय होतं की खूप घट्ट होतं. मग असं घट्ट वरण पण नाही खायला चांगलं वाटत आहे, म्हणून मी थोडंसं कमीच पाणी टाकते. आणि कधी पण मी वरणामध्ये ना थोडंसं वरतून पाणी टाकते, म्हणजे काय होतं की बरोबर होतं, जास्त घट्ट पण नाही होते, जास्त पातळ पण नाही होते. एक तर गरम पाणी टाकते किंवा गार पाणी टाकलं तरी पण त्याला एक उकळी येऊन देते, म्हणजे टेस्टी पण लागतं. तर बघू शकता कणिक एकदम मस्त भिजलेली आहे. थोडाच बनवायचा होता, 4 ते 5 चपात्या, त्यामुळे कणिक पण थोडीशी भिजवली. आणि भाजी थोडीशी म्हणजे
बिया आल्यासारख्या दिसतात, पण टेस्टीला छान आहे. आणि छोट्या छोट्या पाणी म्हणजे गावरान भाजी आहे. आणि त्याच्यासाठी घेतलेली आहे हिरवी मिरची. तर हिरव्या मिरच्या पण थोड्याच घेतल्या होत्या, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. आणि लसणाची अर्धी कांडी. लसण थोडासा जास्त टाकायचा, मिरची कमी असेल तरी चालते किंवा थोडीशी जास्त टाकली तरी चालते. पण भाजी थोडी होत असल्यामुळे मग मिरची पण जास्त नाही टाकायची, कारण की तिखट पण होतं. तर म्हटलं चला लसण फक्त चेचून घ्यायचं आपल्याला, म्हणजे कट वगैरे नाही करायचं. आणि हिरवी मिरची आहे ती थोडीशी बारीक कट करायची, म्हणजे फोडणी टाकली ना तर ठसका वगैरे नाही उठत, त्याच्यामुळे मी थोडीशी बारीक केलेली आहे. आणि लगेच कढई गॅसवरती ठेवली. म्हणजे भाजी करायला तर अगदी 5 मिनिटात होती. भाजीला काही जास्त वेळ नाही लागत आहे, फक्त वेळ लागतो ते म्हणजे वरण भातालाच थोडासा वेळ लागतो. नाहीतर संध्याकाळचा स्वयंपाक अर्धा ते पाऊण तासामध्ये पूर्ण स्वयंपाक, म्हणजे वरण भात जरी लावला ना तरी पण पाऊण तास झाला, म्हणजे अर्ध्या तासामध्ये पण होतो. आणि लगेच मग कढई गरम झाली, त्याच्यामध्ये एकच पळी तेल घातलं आणि मग त्याच्यामध्ये घातला लसण आणि थोडासा परतून दिला. नंतर हिरवी मिरची घातली आणि ते पण आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि मग हिरवी मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे जेवढं भाजीला लागते तेवढं टाकलं तरी चालतं. पण मग मी हिरवी मिरची आहे ती पण जास्त तिखट नाही लागत आहे, तर मग लगेच थोडीशी परतली होती, खूप जास्त पण नाही. लगेच मग त्याच्यामध्ये टाकून घेतली मी तांदळाची भाजी. ती 3-4 पाण्यानं स्वच्छ मस्त धुवून घेतलेली आहे. म्हणजे एखादा माती वगैरे जरी राहिलेली असेल तर निघून जाते, त्याच्यामुळं म्हणजे 4-5 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची. आणि थोडा वेळ पाण्यात ठेवली तर मग सगळी माती निघून जाते, जास्त वेळ पण नाही लागत आहे. आणि भाजी शिजायला म्हणजे तेलामध्येच परतून घेतली, ह्याला पाणी वगैरे नाही घालत आहे वरतं, कारण की त्याला जास्त पाणी पण नाही लागत आहे. त्याच्यामुळं मग छान मस्त तेलामध्ये छान परतून घेतली. अगदी पोहे खायचा 1 चमचा, म्हणजे फक्त शिपका दिला आहे, कारण की बुडाला चिटकू नाही म्हणून. आणि कधी कधी काही भाज्याला तर पोकळाय ना, म्हणजे लाल माठ असेल ना, लाल माठाची भाजी ती पण सेम अशीच बनवतात. तिला तर ना अजिबात पाणी घालायची गरज नाही लागत आहे. तिच्यात तर ना म्हणजे आपण झाकण जरी घालून ठेवलं ना तर पण 1 वाटीभर पाणी म्हणजे जास्तीचं निघतं त्याच्यामध्ये. तर ह्याला थोडीशी म्हणजे सुकी वाटत होते म्हणून मी अगदी पोहे खायचा 1 चमचा असेल तेवढंच पाणी टाकलं आणि झाकण घालून ठेवलं. झाकण घालून ठेवल्याच्यानंतर अगदी 1 ते 1.5 मिनटच लगेच आपल्याला परत झाकण घालून म्हणजे काढून परत एकदा परतून घ्यायची, कारण की जास्त पाणी नसलं की भाजी बुडाला चिटकते त्याच्यामुळे. तर अजून पण भाजी शिजली नव्हती, थोडासा वेळ लागत होता, म्हणून मग मी अजून 1 पोहे खायचा चमचा पाणी टाकलं आणि अजून परत एकदा झाकण घालून ठेवते. तर बघू शकता आता आपली भाजी ना मस्त छान शिजली आहे. तशी तर 4च मिनिट लागले असतील, 4 ते 5च मिनटं, कारण की व्हिडिओ काढायचा म्हटल्यावर व्हिडिओ थोडासा मोठा होतो. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा आजची रुटीन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असं चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आत्ता भाजी तर आपली छान शिजलेली आहे. आत्ता राहिलेल्या आहेत फक्त चपात्या, म्हणजे अर्धा तास पण नाही झालं की वरण भात भाजी पण झाली, त्याच्यात कणिक पण भिजवलेली आहे. आता फक्त चपात्या राहिल्यात आणि चपात्याला काही नाही 10 मिनटं पण नाही लागत, 4 किंवा 5 चपात्याला 10 मिनटामध्ये म्हणजे चपात्या पण होत आहे. तर अर्ध्या तासात आपलं सगळं स्वयंपाक रेडी आहे, बघू शकता. तर भाजीना म्हणजे आपल्याला थोडीशी अशी तुपकट वाटण्यासाठी काय करायची, म्हणजे भाजी जरी चांगली जरी शिजली ना तरी पण काय करायचं म्हणजे एकदम कमी गॅस ठेवायचा आणि त्याच्या फक्त परतत राहायची थोडीशी. म्हणजे काय होतं की सगळं तेल आहे ना ते म्हणजे छान तेल पण निघतं त्याला आणि अशी तुपकट आणि खायला पण छान लागते. आणि लहान मुलांना पण द्यायची असेल तर फक्त हिरवी मिरची 1 टाकायची किंवा ती पण कीप करायची. तर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त झाली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.